नमस्कार. 12वी नंतर टेक्नॉलॉजीमध्ये करिअर करायचं आहे का? मग हा आढावा खास तुमच्यासाठीच आहे. आज आपण BCA म्हणजेच बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन्स आणि त्यातून पुढे जाणाऱ्या यशस्वी करिअरचा एक संपूर्ण आराखडा पाहणार आहोत. चला तर मग या इंटरेस्टिंग प्रवासाला सुरुवात करूया. यशस्वी टेक करिअरचा नक्की ब्लूप्रिंट काय असतो? म्हणजे करिअरच्या सुरुवातीलाच एक योग्य दिशा मिळणं किती महत्त्वाचं असतं नाही का? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत आणि आपल्या करिअरसाठी एक पक्का प्लॅन तयार करणार आहोत. चला तर सुरुवात करूया. बघा, कोणत्याही मोठ्या इमारतीचा पाया मजबूत असावा लागतो. आपल्या टेक करिअरच्या प्रवासातलं पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल म्हणजे BCAची पदवी. तर आधी आपण ही पदवी नेमकी काय आहे हे समजून घेऊया आणि आपल्या करिअरचा पाया एकदम पक्का करूया. तर BCA हा 3 वर्षांचा अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे. आणि फीबद्दल बोलायचं झालं तर ती प्रत्येक कॉलेज किंवा संस्थेप्रमाणे वेगवेगळी असू शकते. त्यामुळे कुठेही प्रवेश घेण्यापूर्वी फीची व्यवस्थित माहिती काढणं खूप गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. बरं, आता पाया तर मजबूत झाला, पण या पदवीनंतर करिअरचे कोणते मार्ग आपल्यासाठी खुले होतात? चला पाहूया की हा रस्ता आपल्याला कुठे कुठे घेऊन जातो. आता ही स्लाइड बघा, खूपच इंटरेस्टिंग आहे. BCA झाल्यानंतर साधारणतः 60% लोक कॉर्पोरेट जगात नोकरी करतात. जवळपास 24% लोक MCA सारखं उच्च शिक्षण घेतात आणि उरलेले 16% तर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं धाडस करतात. म्हणजे आवडीनुसार निवडायला भरपूर वेगवेगळे पर्याय आहेत. कॉर्पोरेट जगात तर भरपूर संधी आहेत. सॉफ्टवेअर डेव्हलपर किंवा वेब डेव्हलपर होता येतं. मोठ्या कंपन्यांचा डेटा सांभाळणारे डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर किंवा नेटवर्क ॲनालिस्ट होता येतं. इतकंच नाही तर कंपन्यांना टेक्नॉलॉजीबद्दल सल्ला देणारे IT कन्सल्टंट म्हणूनही काम करता येतं. आणि या सगळ्याच भूमिकांना सध्या प्रचंड मागणी आहे. आणि आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पगार किती मिळतो? तर BCA नंतर एक फ्रेशर म्हणून सुरुवातीला वर्षाला 5 लाखांपर्यंतचं पॅकेज सहज मिळू शकतं. ही खरंच एक खूप चांगली सुरुवात आहे. आणि जसजसा अनुभव आणि कौशल्य वाढत जातात तसतशी पगारातही मोठी वाढ होत जाते. चला, आता करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी कोणती कौशल्य गरजेची आहेत याबद्दल बोलूया. ही कौशल्य म्हणजे तुमच्या टेक टूलकिटमधली ती हत्यारं आहेत जी तुम्हाला स्पर्धेत नेहमीच पुढे ठेवतील. एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, टेक्नॉलॉजी प्रचंड वेगाने बदलते. आठवतंय, आधी फ्लॉपी डेस्क होत्या, मग CD आल्या, मग पेन ड्राईव्ह आणि आता सगळं क्लाउडवर आहे. बरोबर तसंच टेक्नॉलॉजीमधली कौशल्यांसुद्धा सतत अपडेट करत राहावी लागतात. सध्या बाजारात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, क्लाउड कम्प्युटिंग आणि सायबर सिक्युरिटी यांसारख्या टेक्नॉलॉजीचा बोलबाला आहे. जर यापैकी एखाद्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवलं तर करिअरला एक जबरदस्त बूस्ट मिळेल, हे नक्की. आता आपण काही अतिशय महत्त्वाच्या टिप्स पाहूया. या तुमच्या करिअरच्या प्रवासातल्या गाईडलाईन्स समजा, ज्या तुम्हाला योग्य मार्गावर ठेवतील आणि चुका टाळायला मदत करतील. मार्क ट्वेन यांनी किती छान म्हटलंय, पुढे जाण्याचं रहस्य म्हणजे सुरुवात करणं. आपल्या करिअरच्या बाबतीत हे अगदी तंतोतंत लागू होतं. योग्य वेळी योग्य दिशेने सुरुवात करणं खूप महत्त्वाचं आहे. तर मग यशस्वी होण्यासाठी काय करायला हवं? फक्त मार्कांवर अवलंबून राहू नका. त्याऐवजी स्वतःचे छोटे मोठे प्रोजेक्ट्स बनवून एक मजबूत पोर्टफोलिओ तयार करा. इंडस्ट्रीमधल्या लोकांशी ओळखी वाढवा, म्हणजे नेटवर्किंग करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, डिग्रीची वाट न बघता कॉलेजमध्ये असतानाच इंटर्नशिप करून कामाचा प्रत्यक्ष अनुभव घ्या. आता जरा आपण वैयक्तिक करिअरच्या पलीकडे जाऊन एक मोठा विचार करूया. एक BCA ग्रॅज्युएट म्हणून देशाच्या विकासातही एक महत्त्वाची भूमिका बजावता येते. ती कशी ते आता पाहूया. हे लक्षात घ्या की टेक करिअर म्हणजे फक्त कोडिंग नाहीये. याच्या पलीकडे जाऊन देशाच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा भाग बनता येतं. इथे किती छान स्पष्ट केलं आहे पहा. BCA ग्रॅज्युएट्स देशात डिजिटल क्रांती घडवून आणतात. नव्या टेक्नॉलॉजीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ देतात. देशाची डिजिटल सुरक्षा मजबूत करतात आणि नवीन स्टार्टअप्सना प्रोत्साहन देऊन एक नवी संस्कृती घडवतात. तर आता यशस्वी टेक करिअरचं संपूर्ण ब्लूप्रिंट समोर आहे. या माहितीच्या आधारे स्वतःचं आणि पर्यायाने देशाचं भविष्य घडवण्यासाठी काय निर्माण करणार आहात या प्रश्नावर नक्की विचार करा. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.